अखिलेश दादा, काय विषय, तुम्ही आज कशासाठी आले इथं? नमस्कार. मी शेतकरी संघटनेच्या वतीने आज मडगाव तालुक्यातले जे 32 गावं आहेत ज्यांचा समावेश पोखरा योजनेत नव्हता, त्या गावातील सरपंच असतील, सदस्य असतील किंवा ग्रामस्थ असतील, त्यांना आवाहन केलं होतं की तुम्ही तुमच्या गावातून मला ग्रामपंचायतीचा ठराव तुमच्या लेटर पॅडवर द्यावा. मी त्या गोष्टीसाठी शेतकरी संघटना आम्ही त्या गोष्टीसाठी बांधील आहोत की शासन स्तरावर या गोष्टीचा पाठपुरावा करावा. आता जवळजवळ 32 गावातील 3-4 ग्रामपंचायतीचे ठराव हे माझ्यापर्यंत पोहोचलेले आहेत. त्याचा पहिला ठराव मला आमचे मित्र राहुलदादा यांनी गोंडगाव ग्रामपंचायतीमार्फत दिलेला आहे. त्यांचाही आभार मानतो. मी या लोकहिताच्या कामास आज आम्हाला महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे. त्यांच्या गावाचा आज ठराव दिलेला आहे, त्याबद्दल त्यांचे आभार. पोखरा योजनेत टाकल्यानंतर काय लाभ होईल शेतकऱ्यांना? पोखरा योजनेतील जवळजवळ 38 प्रकारच्या योजना आहेत, ज्या नवीन विहीर खोदकाम असेल, विहीर पुनर्भरण असेल, कांदा चाळ असतील, ठिबक सिंचन असतील, अशा विविध योजना आहेत. त्याच्यापैकी जवळजवळ प्रत्येक योजनेला 80 ते 85% ही शासनामार्फत अनुदान सबसिडी मिळत असते. जर आज या गावाच्या शेतकऱ्यांचा जर समावेश त्या योजनेत झाला तर शेतकऱ्यांना जवळजवळ फक्त 10% रक्कम भरून आज लाखोच्या योजना आहेत त्या पदरी पाडता येतील. आज त्याच्या मागे फायद्याची गोष्ट आहे. राहुल दादा, एक शेतकऱ्याची योजना आली, तुम्ही त्याला घरी ठराव आणून दिला, काय हा विषय आणि कसं आहे? हा कसा शेतकरी म्हटलं म्हणजे आपल्या एकदम अत्यंत जीवाच्या विषय, आपण स्वतः शेतकरी आहोत. त्यामुळे मला दादांचा मागेच फोन झालेला होता आमचा की आपल्याला असं म्हणजे पोखरेसाठी आपल्याला पाठपुरावे करायचे. दादा म्हटलं तुम्ही केव्हाही सांगा, आम्ही तयार आहे म्हटलं, तुमच्यासोबत येऊ, जी अडचण आली त्याला आम्ही सहकार्य करू म्हटलं. तर त्या दादांचा मला परत फोन आला की आपल्याला अशा पद्धतीचा ठराव आणि पत्र व्हावं. मग आपण मी तयारच म्हणजे जवळजवळ 8 दिवसापासून तयार झालेलंच होते. मग दादांचा मला फोन आला, कालही आला आणि आजही आला. म्हटलं ठीक आहे, काही अडचणी या आपण देऊ म्हटलं काय अडचणी. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे, नुसतं ठराव देऊन नाही तर कुठेही प्रांत साहेबांकडे किंवा निवेदन देण्यासाठी स्वतः हजर राहणार आहे असं? स्वतः धन्यवाद.